नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर ताईंनो आणि दादांनो, अधिक मास हा सुरू झाला आहे. तर अधिक मासामध्ये पितृदोष निवारण करण्यासाठी काय करावे, पितृदोष शांत करण्यासाठी नेमके काय करावे, कोणता मंत्र जाप आणि पाठ हा करावा, हीच संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत. तर व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. अधिक मास, ज्याला मलमास किंवा पुरुषोत्तम मास असं देखील म्हणतात, पितृदोषाचे निवारण करण्यासाठी केलेले उपाय हे अत्यंत फलदायी मानले जातात. या महिन्यात केलेला कोणताही उपाय हा पितृदोषाचं निवारण करण्यासाठी आपण कोणताही उपाय केला तरी तो उपाय हा फलदायी मानला जातो. कारण हा महिना हा भगवान विष्णूंच्या आराधनेसाठी आणि आध्यात्मिक शुद्धीसाठी सर्वोत्तम महिना मानला जातो. तर ताईंनो, अधिक मासात पितृदोष कमी करण्यासाठी किंवा त्यांच्या शांततेसाठी तुम्ही कोणते उपाय करू शकता, ही माहिती आपण पाहूया. सर्वप्रथम अधिक मासातील विशेष तर्पण आणि पिंडदान. नदीकाठी तर्पण शक्य असल्यास एखाद्या पवित्र नदीच्या काठी, जसे की गंगा, गोदावरी किंवा स्थानिक पवित्र नदी, या ठिकाणी जाऊन पितरांच्या नावाने विधिवत तर्पण करावे. अमावस्या आणि अष्टमी. अधिक मासातील कृष्ण पक्षातील अष्टमी, एकादशी आणि मुख्यत्वे अमावस्या या तिथींना पितरांचे स्मरण करून केवळ जल, अक्षता आणि काळे तीळ अर्पण करून तर्पण केल्यास पितृ हे तृप्त होतात. दुसरा म्हणजे दानधर्म, दीपदान आणि अन्नदान. अधिक महिन्यात दानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पितृदोष शांत करण्यासाठी कोणत्या वस्तूंचे दान करावे? तर सर्वप्रथम अन्नदान. गरीब, गरजू किंवा ब्राह्मणांना अन्नदान हे करावे. विशेषतः खीर किंवा पितरांच्या आवडीचे जेवण हे द्यावे. दीपदान. संपूर्ण अधिक मासात रोज संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला किंवा पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा किंवा गाईच्या तुपाचा दिवा हा लावावा. दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते, त्यामुळे दक्षिण दिशेला तुम्ही हा दिवा लावू शकता. दिवा हा मोहरीच्या तेलाचा किंवा गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. घृत आणि घडा दान. तांब्याच्या किंवा मातीच्या घड्यात पाणी भरून सोबत थोडे धूप आणि अन्न ठेवून दान केल्यास पितृदोष देखील कमी होतो. पिंपळाच्या झाडाची पूजा. पिंपळाच्या झाडांमध्ये त्रिदेवांसह ब्रह्मा, विष्णू आणि महेश या पितरांचा वास असतो असे मानले जाते. रोज सकाळी पिंपळाच्या झाडाला कच्चे दूध, पाणी, काळे तीळ आणि गंगाजल एकत्र करून अर्पण करावे. झाडाला जल अर्पण केल्यानंतर 7 वेळा परिक्रमा करावी आणि पितरांच्या आत्मशांतीसाठी प्रार्थनाही आवर्जून करावी. मंत्र जप आणि पाठ. पितृदोषांची तीव्रता ही कमी करण्यासाठी अधिक मासात तुम्ही या मंत्रांचे आणि पाठांचे वाचन हे करावे. मंत्र हा तुम्हाला रोज 1008 किंवा 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम पितृभ्य नमः या मंत्रांचा जप करावा. त्यानंतर श्री भागवत पुराण किंवा गीतापाठ. अधिक मासात भागवत कथेचे श्रवण करणे किंवा भगवद्गीतेच्या 11व्या किंवा 7व्या अध्यायाचे वाचन करून त्याचे पुण्य पितरांना अर्पण करावे. यामुळे पितरांना मोक्ष हा मिळतो. प्राणी आणि पक्ष्यांची सेवा. पितृ बऱ्याचदा प्राणी किंवा पक्ष्यांच्या रूपात आपल्या दारात येतात अशी श्रद्धा आहे. कावळ्याला अन्न. रोजच्या जेवणातील पहिला भाग कावळ्याला द्यावा. गायीची सेवा. गायीला हिरवा चारा किंवा गुळ पोळी खायला द्यावी. गायीमध्ये 33 कोटी देव असतात, त्यामुळे गायीची सेवा केल्याने पितृ हे प्रसन्न होतात. मुंग्या आणि कुत्रे. मुंग्यांना साखर, पीठ घालणे आणि काळ्या कुत्र्याला भाकरी देणे हे अत्यंत शुभ मानले जाते. तर बघा ताईंनो आणि दादांनो, अधिक मासात पितृदोष निवारण करण्यासाठी तुम्हाला पितृतर्पण आणि पिंडदान हे करणं गरजेचं आहे. नद्यांमध्ये स्नान करून किंवा घरीच पूर्वजांचे स्मरण करून तर्पण करावे.
या मासात केलेल्या अन्नदानामुळे पितरांना अक्षय तृप्ती मिळते. गरजू व्यक्तीला अन्न किंवा केशर घातलेली खीर दान करणे हे लाभदायक ठरते. अधिक मासा 33 कोटी देवतांचे अधिष्ठान मानले जाते. त्यामुळे 33 फळे, 33 अनारसे किंवा इतर वस्तूंचे दान ब्राह्मणांना किंवा गरजूंना दिल्यास विशेष पुण्य हे प्राप्त होते. दीपदान. तुळशीजवळ आणि देवाजवळ अखंड दिवा लावल्याने घरात लक्ष्मी ही स्थिर राहते आणि पितृदोषामुळे निर्माण झालेले क्लेश देखील दूर होतात. अधिक मासात येणारी अमावस्या, उदाहरणार्थ सोमवती अमावस्या, पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी सर्वोत्तम मानली जाते. या दिवशी चांदीचा सर्प किंवा तत्सम वस्तू दान करणं हे लाभदायक ठरतं. तर ताईंनो आणि दादांनो, व्हिडिओमधील माहिती तुम्हाला माहितीपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.